किमान तापमानात सातत्याने वाढ घट होत असल्याने गारठा देखील कमी अधिक होतोय। शनिवारी म्हणजेच काल 24 जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी गारठा वाढल्याचं दिसून आलं। आज 25 जानेवारी रोजी ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून शनिवारी म्हणजेच काल 24 जानेवारी रोजी पंजाबच्या भटिंडा येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 0.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये कर्नाटकच्या कारवार येथे देशातील उच्चांकी 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। शनिवारी म्हणजेच काल 24 जानेवारी रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी 10.4 अंश सेल्सिअस तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 10.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 32.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत आहे। पहाटेच्या वेळी धुकं पडत असून दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढून काहीसा उकाडा अनुभवायला मिळतोय। आज 25 जानेवारी रोजी राज्याच्या किमान तापमानात वाढ कायम होण्याची शक्यता आहे। अंशतः ढगाळ हवामान राहून थंडी कमी अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे।